गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज आजचा ब्लॉग असा होणार की आज माझ्या बहिणीचा बड्डे आणि गोडसाईची जत्रा म्हणजे 14 मार्च. आणि आता माझ्या बहिणीला विचारू आजचा ब्लॉग कसा जाणार आहे. आणि तिच्या मैत्रिणी आता येणार आहेत पाच वाजता. 5 वाजून गेले अजून आलेलं नाही. आता तिला आपण विचारू. चला आता माझ्या मैत्रिणी येतील तेव्हाच तुम्हाला आम्ही दाखवू का त्या कशा येतील, कोण कोण येईल. आणि आज आमच्या बाजूच्या गावात घोष्टाची जत्रा येईल, तुम्ही सर्वांनी या. हे बघा गाईज 5 वाजून 10 मिनिट झालेलं आहे तरी अजून नाही आली. आज तुझा बड्डे आहे, आज काय स्पेशल आहे? आज माझ्या मैत्रिणी पण येणार आहेत, आम्ही बड्डे सेलिब्रेशन पण करू. अजून काही नाही, आम्ही गोष्टीच्या जत्रेला पण जाणार आहोत आणि मी त्यांना पार्टी देणार आहे. तुम्ही बघा गाईज आता मी अजून तिच्या मैत्रिणी आल्या नाही आणि आता पण मी पुढं जाऊन बघता कोणी वेळ भेटतं का. आणि मग तोपर्यंत आपला टाईमपास पण होईल आणि ब्लॉग अजून वाढेल. चला पुढे जाऊ. गाईज आता आपण मी हनुमान मंदिराजवळ आलेलो आहे. हे बघा गाईज आपलं हनुमान मंदिर आहे. असंच बघायला देऊ पाय पडायला. गाईज गाईज आता मी रोडवर आल्या आणि अजून तर कोणी आलं नाही. मी इथं आले, आपले इकडं पुरं ह्या झाले, पेटवून टाकले आणि आमच्या ह्याच्या दुसरीकडं घर आहे आणि आता पुढे जाऊन भेटतो. गाईज मी आता रोडवर आलेलो होतो आणि आमच्या पप्पाने आता चावी आणायला सांगले. तर आता चावी घेऊन जाऊ रिक्षाची आमच्या. गाईज आता आपल्याला चावी भेटलेली आहे. चला आता आपण हे आपल्या ऑफरोडिंगच्या रस्त्यातला जाऊ. इथं आलेलो आहे बघायच आणि आमची रिक्षा आता तिथंच उभी आहे. आणि चला आता आपण पप्पाला चावी देऊ. गाईज बघा इथं आपली रिक्षा उभी आहे आणि ही आपली चावी. चल दे घ्या चावी. अजून काही कोणी आलेलं नाही आणि मी इथं एकटाच आहे. आणि बघा नाही आपलं गाव आहे वरचे पण एक. आता म्हणतात दादाने बोलवलं चला आपण तिथं जाऊ. नाही मी यायचं ना मला गाय जातो. माझा मित्र आले. गाईज आज आमच्या बहिणीचा बड्डे आहे, म्हणजे बहिणीचा. आणि तिचे आता मैत्रिणी आलेले आहेत आणि आता पण मी तिला बोलवतो बघायला. गाईज आज आमच्या बहिणीचा बड्डे आहे आणि तिच्या मैत्रिणी आलेत. आता आपण तिला विचारू कोण कोण हवे. ती समीक्षा आणि ती धनश्री. गाईज इथं केक पण आणलेला आहे आणि फुल तयारी करून घेतले. नाही बरोबर आहे इथल्या.
आणि तो केक त्याच्या आधी संध्याकाळी एक बाईला केक आणले म्हणजे माझ्या बहिणीला केक आणलेला होता आणि तो कापून झाला. आता डबल माझ्या बहिणीसाठी पप्पाने एक केक आणले. पप्पा तुम्ही दाखवावे कसा केक आणले. गाईस तुम्हाला केक कसा वाटला आणि त्याच्या आधी पण बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि मी बॉम्ब फोडणार आहे आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायचं या बर्थडे सेलिब्रेट कसं करतात ते बघायचं असेल ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. आता गाईज माझ्या पप्पाने आरती घरीच घेतले बघा तुम्ही. गाईज आरती करून झालेले आहे. चला आता बर्थडे आपण सुरू करू. गाईज हे बघा पप्पाने आता चांदीची चैन आणले. गाईज हे बघा चांदीचे चैन आणले. नाही ओके की आपला तर गाईज आता आपण गडसाईच्या जत्रेत चाललेलो आहे. पप्पाला आता आपण विचारू आपल्याला कुठे जायचं आहे. पप्पा आपल्याला आता कुठे जायचं आहे. जत्रेला. गाईज आता मी रिक्षाजवळ आलेलो आहे आणि इथं आमचा पप्पा आले आणि माझी बहीण आहे आणि मम्मी आले. आता ना आपल्याला आता सीधा जायचं आहे गोटसाईकडे आणि गोटसाईची आज जत्रा आहे. मी तुम्हाला दाखवत आहे. चला आता रिक्षा बसू आपण. गाईज आता आपली रिक्षा चाललेली आहे आणि 10 वाजून गेले तरी पण आपल्याला अजून गेलो नाही. चला असं पुढे जात राहू. आणि ही आपली यमुना दूध डेअरी आणि इथेच घरे विरे आहेत लोकांची. आणि गाईज आता मी गोटसाईच्या गावात आल्या आणि आता पुढे गाव येणार आहे गोटसाईचं आणि मी इथं रोड आहे मी गोटसाईच्या आणि जत्रा भरलेले आहे दिसायचे काही इथल्या. मी तुम्हाला दाखवते जरा काय जसं मी गोटसाईच्या गावात आल्या. आता पप्पाला आता रिक्षा लावली तर बघा पुढे जत्रा भरलेली आहे. चला पुढे जात राहू. गाईज आता आपण मी तो उतरलेला आहे आणि पप्पाने आता सीट वाकड्या घेतले कारण की रिक्षाचं लाईटी कोण पण चोरतो ना. गाईज आता मी गोटसाईच्या गावात आल्या आणि पुढे जत्रा भरली. चला आपण आता जात राहू. गाईज बघा गोटसाईची जत्रा आहे. गाईज आता मी आलेलो आहे जत्रेला आणि जत्रा फुल भरलेली आहे. मम्मी आता इथंच थांबलो आपण बघू. गाईज आता मी जत्रेला आता पुढे जात राहू. गाईज आता आपण जत्रेला आले चला आता पुढे जात राहू. गाईज आता आपण आता माझ्या बहिणीने गाडी काय घेतलं. कितीला येत रे? 100ला 3 आहेत गाईज. गाईज बघा इथं आपल्या गावातली पण आलेले आहेत आणि इथे कानातलं गाईज बघा इथं आपल्या गावातली पण आलेले आहेत. काय इथं बाबा आले आणि आत्याच आल्या माझ्या पुढच्या वर्षी जत्रेला आहे. गाईज आता आपण आल्यावर आपण पाण्याला जाऊ. तर पहिले आपण पुढं बघू काय काय रुपये पाव 130 रुपयाचे अर्धा किलो द्या. 130 रुपयाचे नाही अर्धा किलो.
हालत खराब है, गैस बांटना नहीं मिल रहा है। तीन का जास्त एक चीज है, सब एक एक चाय है। तीन का नका देऊ लंबा वाला हे पापडीने चौकोन नाही टाकलं ते टाका अजून काय बघा इथे मिठाई घेत लावले आम्ही आणि इथं आवरे काय बे तुम्हाला यायचं असेल तर या तुम्ही गोटसाईची जत्रेत आहे इकडं पुरी जत्रा भरलेली आहे काय जाता आपण पुढे जात तर आता व्हिडिओ बंदच नाही झाला बघ आता आपण पुढे काय काय भेटतं संभर दोन लेके जा लावले आहेत आणि आम्ही आता इथं मम्मीने अंगठी घेत लावले आणि बहिणीने पण माझ्या काही इथं पप्पा आहे नाही त्याला कधी आले तिकडे गाईज बघा इथं खिरा बिरा आणले हवी तुम्हाला यायचं असेल या दुकानात इथं गर्दी आलेले ना आता आम्ही इथं आला ना इथं पप्पा आहे मम्मी आहे ना बहीण आहे आणि इथं पुरं होलसेल सगळे इकडे होलसेल लागले आणि इथं पाणीपुरी शेवपुरी विक्रा सगळं आहे आणि आता आपण इथे थांबलेलं आहे गाईज बघा इथं मम्मी काहीतरी घ्यायचं आहे मम्मीला आणि आता आम्ही इथं थांबलेलो आहो गाईज 180ला चांगलं आहे येत आहे का फोन घेते ना गाईज इथं मामा जवळ भेटलेलं आहे ना आपण इथं आल्या पाळण्यांचं आहे चला आता आपण पुढे पुढे गाईज इथं गर्दी मम्मी इथं थांबलं त्याचं घ्यायचं आहे ना काही एक पण काही घेत नाही आणि पप्पा तर बघा इथं कसं केलंय गाईज इथं काय घ्यायचं आम्हाला काही समजच नाही इथं आल्या गाईज इथं आपण आलेलं नाही इथं मम्मीने काहीतरी घेतलं ना गाईज तिकडे आता पाळणे आहेत चला आपण बघू काय करता काय इथं आले ना बघा इथं पुरी जत्रा भरले आणि इकडं पण आले आणि मम्मी इथं थांबले काय गाड्याला का काय घ्यायचं आहे ना समजा नाही इथं वडी आहे ती घेणार आहे चला गाईज पाहिजे आपण बोर्ड घेतलं पुढे जाऊ चला
पप्पाला मी आलो आणि पुढे जत्रा भरली चला जाऊ. चाललेलं आहे मम्मीनीच ते इथं थांबतं. मम्मीने तर फायनली घेतलेलं आहे ना. का पुन्हा केलं असं आपल्याला तिथे घडायचं. गाईज बघा इथं आहे गाईज. आता इथं नेल घेतलं आणि इथं त्यांचं सेक्शन चालू आहे आणि इथं पण केंद्रांचा बारीक आम्ही योग घेतले पजल फायनली. गाईज बघा इथं जत्रा पूर्ण घातली ना. पप्पा वगैरे इथं आल्या. आवाज तुम्हाला येत नसेल कारण की इथं जत्रा फुल गोंगाट आहे आणि मी इथं म्युझिक टाकले. गॉगल्स आहेत पुढं अजून जत्रा भरली. इथं मिकी माऊस मम्मीने गाठी घेतले वरच्या अजून एक फायनल गाईज. आपला आमच्या मम्मीने गाठी घेतलेली आहे आणि तुम्हाला आवाज नसेल येत कारण की इथं फुल गर्दी गोंधळ आहे. गाईज इथे गाठी घेतलेल्या आमच्या मम्मीने आणि इथं बेलून चालू आहे. इथं फुल जत्रा भरलेली आहे आणि मी जत्रा आले ना इकडं फुल पब्लिक फुल घुसायची फुल पब्लिक असं दरवर्षी तुम्हाला यायचं तुम्ही येऊ शकता. आमच्या गावातली इथं आल्या ना आणि आपण पाण्यामध्ये शेवपुरी दे मीडियम 3 40 नाही. फायनली आता मी शेवपुरी खातोय आणि फायनली काय आता शेवपुरी खाऊन आपले झालेले आहे आणि आता फायनल आपल्याला आता त्याच्यानंतर काय जातं आपण इथं पाण्याच्या ह्याचं मागं चला डायरेक्ट आतमध्ये घेऊन चल काय जातं काय पप्पा नाही बोलतो चला आपण बसूच सवाल आहे. चला काय जातं आपण पुढं असं जातो नाही फायनल. आता आपण बघू बघायला काय जाता मला जम्पिंग गाय जाता आपण आलेले आहो. गाईज कॅमेरा बघा हलतात आणि मी मला जाता इथं थांबायचं.
ज़्यादा खर्चा भी नहीं, पूरा चेक करेगा चलेगा तो कुछ नहीं करेगा। खाली बनाएगा ना, नेक्स्ट टाइम गया ना, आगे जाओ नहीं खेलने दो ना बाबा। गाईज इथं आमच्या वर्करचे काका आलेत आणि इथं आमचे सगळे मिनी कधीच जाऊन आले आणि इथं वरपाचे काका आलेत. गाईज काका आपण आता पुढे झालं मिनी कधीच पाण्यात खूप मजा गेली. हवा में प्रणाम जी, हवा में प्रणाम. आपण इथं आढळत नाही तर फुल गर्दी. आम्ही आज पका टाकलाय काय आणि पप्पा सांगणार तर डिश घेतला तुम्हाला काही समजत नाही आणि आता बघू काय हे कितीला आहे? ग्लास घेतले 450 रुपयाचे ग्लास आहे आणि इथं काकाने आम्हाला घेत लावले. गाईज आता आपण पुढे झालेत बघा. इथं पुढे असं जत्रा भरलाय ना पप्पा इकडे. आता लय मिनी दाखवले. आता आपण असा पुढे जात राहू ना. आवाज नसेल येत तुम्हाला कारण की रिक्षा कुठे आहे? चपली करून दे तुझी तू काय नाही एक आहे पॅक करून दे. चालल्यावर आणि पुढं बघत गाय जाता आम्ही गाई जिथं आता यासाठी घेतलं मम्मीने इथं आलेलो आणि इथं पुढे सगळं इकडं होलसेल जेव्हा आता सकाळी आल्यात आणि गाई जे बघा तुम्ही गाई जे बघा आता या डिश पण घेतलाय सगळा जत्रेचं माल गाई तिथे तुम्ही या घ्यायला भेटते ते पुढच्या वर्षी गाय आम्ही सत्ताला पण जाणार आहोत इथे सत्ता बांधले ना. आता रिक्षा आता आपली सत्यावर आल्या पप्पा आणि आता पुढं आपण बघू झाला पक्की जाणं जमलं गाई जिथे सत्यावर. बघा इथं पप्पाचा मित्र आहे आमचा नावे. आता मिठाई घेतले नावे आता घरी चालले आणि आता आपण पण घरी जाऊ. गाईज आता आपण रिक्षाने आलेले आहोत. चला तर गाईज आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगाल अशी माझी अपेक्षा आहे. आणि तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका. आणि असंच तुम्ही ब्लॉगमध्ये सपोर्ट करत राहा. आणि पटापट आता डेली ब्लॉग पण मी करणार आहे. आणि उद्या आमच्या शाळेत आहे गॅदरिंग
मी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला उद्या येईल आणि चला नंतर भेटतो.